नमस्कार मित्रांनो, टेक्नो सर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे। कारण आता हयातीचा दाखला सादर करा, अन्यथा नाही मिळणार अनुदान। जर आपण हयातीचा दाखला सादर केला नाही तर आपल्याला अनुदान मिळणार नाही। तर नेमकी बातमी काय आहे ते जाणून घेऊया सविस्तर। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती। तर बघा मित्रांनो, बातमी नुकतीच आलेली आहे आणि सगळ्या निराधार बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे। अहिल्यानगर जिल्ह्यात विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या 2,37,000 लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे। या योजनांमध्ये संजय गांधी निराधार अनुदान, इंदिरा गांधी निराधार, श्रावण बाळ सेवा आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा समावेश आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे आणि हा जर दाखला सादर केला नाही तर आपल्याला या योजनेअंतर्गत मिळणारं दरमहा पेन्शन आहे तर ते बंद होणार आहे। तर नेमकं मित्रांनो, बातमी काय आहे आणि कधीपासून हे दाखले आपल्याला तहसील मध्ये जमा करायचे आहेत तर ते बघूया आपण। मात्र या प्रक्रियेत अनेक अडचणीमुळे विशेषतः वयोवृद्ध, दिव्यांग आणि दुर्धर आजारांनी ग्रस्त लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो। हयातीचा दाखला सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाबाहेर दररोज शेकडो निराधारांच्या रांगा लागत आहे। तर मित्रांनो बघा, अहिल्यानगर मध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचं सर्क्युलर तहसीलदारांनी काढलं, त्यानंतर तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांनी हयातीच्या दाखल्यासाठी रांगा लावलेल्या आपल्याला दिसून येतील। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही आता आपल्याला लगेच हयातीचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे। त्यानंतर पुढे बघा, विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 30 जून या कालावधीत हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, आपल्याला जो काही हयातीचा दाखला आहे तर तो साधारणतः 1 एप्रिल ते 30 जून दरम्यान तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि यासाठी लाभार्थ्यांना बँक व्यवस्थापक, पोस्टमन किंवा तहसील कार्यालयात स्वतः हजर राहून प्रमाणपत्र सादर करावे आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी बँकमध्ये, पोस्टमन किंवा तहसील कार्यालयात स्वतः हजर राहून तो दाखला सादर करायचा आहे। हा दाखला त्यांच्या बँक खात्यात आधार लिंक असल्याची खात्री करून अनुदान जमा करण्यासाठी वापरला जातो। तर मित्रांनो, याच हयातीच्या दाखल्यावर आधारित आपल्या खात्यावर या योजनांचं अनुदान जमा होणार आहे। परंतु अनेक लाभार्थी, विशेषतः जे वयोवृद्ध, दिव्यांग किंवा गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांना या प्रक्रियेत अनेक अडचणींना सामना करावा लागतो। परंतु होतोय काय की या योजनेचे जे लाभार्थी आहेत तर ते वयोवृद्ध आहेत, दिव्यांग आहेत, त्याचबरोबर गंभीर आजाराने ग्रस्त आहेत। तर त्यामुळे त्यांना हा हयातीचा दाखला जमा करताना अडचण येत आहे। बँक किंवा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचणे त्यांच्यासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कठीण असते। परिणामी विविध कालावधीत दाखला सादर न झाल्यास त्यांचे अनुदान बंद होते। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी की साधारणतः 30 जून पर्यंत आपण हयातीचा दाखला जर तहसील कार्यालयामध्ये जमा केला नाही तर आपलं अनुदान आता काय होणार आहे, बंद होणार आहे। तर त्यामुळे आता तात्काळ आपल्याला ही दखल घ्यावी लागेल आणि हयातीचा दाखला लगेच तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागेल। त्यानंतर पुढे बघा, लाभार्थ्यांची धावपळ। हयातीच्या दाखल्याची प्रक्रिया जटिल आणि कालबद्ध असल्याने अनेक लाभार्थ्यांना त्यांचा लाभ गमवावा लागतो। विशेषतः ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना बँक शाखा किंवा तहसील कार्यालयापर्यंत जाण्यासाठी लांबच प्रवास करावा लागतो। याशिवाय आधार लिंक नसणे किंवा तांत्रिक अडचणीमुळेही अनुदान जमा होण्यास अडथळे येत आहेत। तर अनेक लाभार्थ्यांना हा हयातीचा दाखला काढण्यामध्ये अडचण येत आहे। त्याचबरोबर अनेक लाभार्थी असे आहे की हा हयातीचा दाखला बँक आणि तहसील मध्ये जमा करण्यासाठी सुद्धा त्यांना अडचणी येत आहे। अशा परिस्थितीत लाभार्थी दररोज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रांगेत उभे राहतात, त्यामुळे त्यांचा वेळ आणि शारीरिक ऊर्जा दोन्ही वाया जाते। तर मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांनी आता तहसील कार्यालय त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
रांगाच्या रांगा लावलेल्या आहेत, तर त्यामुळे एक तर त्यांचा वेळही जात आहे आणि शारीरिक त्रास सुद्धा त्यांना होताना आपल्याला दिसून येतो. काही लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. निराधार व्यक्तींसाठी विशेष सहाय्य योजना ही त्यांच्यासाठी आर्थिक आधारस्तंभ आहे, मात्र हयातीच्या दाखल्यासारख्या प्रक्रियात्मक अडचणीमुळे ही योजना त्यांच्यासाठी त्रासदायक ठरत आहे. तर मित्रांनो, ही योजना जरी चांगली असली परंतु हयातीच्या दाखल्यासारखे अतिशय अडचणीचे कागदपत्रे त्यांना जमा करणे, त्याचबरोबर ते तहसील कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा करणे, तर ह्या गोष्टी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना अडचणीच्या ठरत आहे. आणि जर या गोष्टी 1 जून पर्यंत जमा केल्या नाही, म्हणजे हयातीचा दाखला 1 जून पर्यंत जमा केला नाही, तर लाभार्थ्यांचं अनुदान हे बंद होऊ शकते. त्यामुळे मित्रांनो, आता आपल्याला लगेच काय करायचं आहे की हयातीचा दाखला हा लवकरात लवकर काढून घ्या आणि तो तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जमा करायचा आहे. तरच आता आपलं इथून पुढचं जे काही अनुदान आहे तर ते आपल्या खात्यावर वेळोवेळी जमा होत जाणार आहे. अन्यथा आपल्याला या योजनेचं अनुदान मिळणार नाही, अनुदान बंद होईल. कारण हयातीचा दाखला हा संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनेसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि या दाखल्याशिवाय जर आपण हा दाखला जमा केला नाही तर पुढची कोणतीही प्रोसेस होणार नाही आणि आपल्याला या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती. त्यामुळे वेळात वेळ काढून हा लगेच या ठिकाणी हयातीचा दाखला जो आहे तो काढून घ्या आणि तो दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करा, तरच आपल्याला या योजनेचं अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.